सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या शिवनेरी गडावर अखेर तो दिवस उगवला होता. शहाजीराजे आणि जिजाऊंच्या पोटी अशा तेजस्वी पुत्राने जन्म घेतला जो पुढल्या काळात स्वराज्याचा शिल्पकार ठरला. शेकडो वर्षांच्या मुघली राजवटीला सुरुंग लावण्याची सुरुवातच जणू या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाली होती. जहागीरदाराच्या पोटी जन्मलेला हा चिमुरडा भविष्यात आपल्यासाठी एवढं मोठं आव्हान उभं करू शकतो याची जाणीवही कदाचित त्यावेळी कोणा शत्रूला झाली नसावी. बाळाचं भाकीत करणाऱ्या शास्त्रींना मात्र याची चुणूक लागली असावी. कारण बाळराजाच्या जन्मानंतर जेव्हा त्यांच्या भविष्याविषयी सांगण्यासाठी नरोपंत आले त्याच वेळी त्यांनी राजाचं कर्तृत्व मोठं असणार असं भाकीत केलं होतं. तर बाळाच्या जन्मानंतर विश्वासरावांनी आनंदोत्सव सुरू केला. बाळाच्या जन्माची वेळ नोंदवली गेली आणि त्यांनी शास्त्रींना बोलावून घेतलं. इकडं बाळाला पाहून जिजाबाईंच्या चेहऱ्यावरही एक वेगळी चमक आणि आनंदाबरोबरच अमाप समाधान होतं. नरोपंत आल्यानंतर विश्वासराव त्यांना घेऊन जिजाबाईंकडे गेले. जिजाबाईंनी त्यांना लोटूनच नमस्कार केला आणि शास्त्री खाली बसून तयारीला लागले. समया तेवत होत्या. शास्त्री बाळाचं काय भाकीत सांगणार या उत्सुकतेपोटी गर्दी जमली होती. नरोपंतांनी पंचांग काढलं, पाटावर पंचांग ठेवलं आणि जन्माची वेळ विचारली. विश्वासरावांनी नोंदवलेली वेळ त्यांना सांगितली. त्यानंतर नरोपंतांनी त्यांची गणित मांडायला सुरुवात केली. वेळ, प्रहर, घटका, मुहूर्त याचा संबंध जोडू लागले. कुंडलीच्या घरांमध्ये ग्रहांच्या स्थितीचा ते अंदाज घेऊ लागले. कुंडली मांडायला तसा नरोपंतांनी बराच वेळ घेतला आणि काहीतरी विचारात असल्यासारखे नरोपंत शांतपणे बोलण्याची तयारी करत होते. इकडे जिजाबाईंच्या मनात मात्र वेगळीच धाकधूक होती. बाळ पोटात असल्यापासून सुरू झालेली धावपळ, मधल्या काळात घडलेल्या अनेक वाईट घटना यांचा विचार करूनच त्यांच्या मनात जणू भीतीचं मळभ दाटलं होतं. त्यामुळं शास्त्री बुवांनाही भविष्यातलं काहीतरी आखरीत तर जाणवलं नाही ना अशी शंका जिजाऊंना वाटली. कदाचित त्यामुळंच तर शास्त्री शांत नाहीत ना असं जिजाऊंना वाटून गेलं. या शंकेपोटी जिजाऊंनी त्यांना म्हटलं की शास्त्री कसलाही संकोच न करता जे काही असेल ते सांगा. गेल्या काही महिन्यात एकीकडे पोटात हे पोर असताना आमच्या जीवनातील उलथापालथी मात्र जरा जास्तच वाढल्या. एकीकडे आमचे माहेरचेच आमच्या कुंकवाच्या मागे लागले असताना त्यांच्या विरोधातच काहीतरी शिजत होतं. त्यामुळं सुलतानानं आमचं सगळं माहेरच संपवलं. इकडं पुण्याची शक्ल होत होती तेही वेगळंच. आणि या सर्वात राजांना पायाला भिंगरी बांधून सतत इकडून तिकडं फिरावं लागत होतं. आता आम्ही एवढं सगळं पाहिलंय, सोसलंय. त्यामुळं आता हे बाळ काय पायगुण घेऊन आलंय तेही कळू द्या, म्हणजे मन घट्ट करून आम्हाला पुढला विचार करता येईल. जिजाबाईंचे असे शब्द ऐकून सगळ्यांच्याच मनातल्या वेदना अगदी स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसू लागल्या होत्या. काहींचे तर डोळे पाणवले, काही चिंतातूर होते. पण यात एक चेहरा मात्र असा होता ज्यावरचं हसू अगदी तसूभरही कमी झालेलं नव्हतं. ते म्हणजे शास्त्री नरोपंत. कारण त्यांनी जे गणित मांडलं होतं त्यातून त्यांना काहीतरी औरच उमगलं होतं आणि तेच आता सगळ्यांना सांगायला ते सज्ज झाले होते. चेहरा तसाच हसरा ठेवत शास्त्री म्हणाले, राणीसाहेब असं भलतंच काही बोलू नका, अगदी मनातही आणू नका. उलट आता या दाटलेल्या अंधकाराला दूर करण्यासाठी साक्षात या सूर्याचं तेज आपल्या पोटी जन्माला आलंय असं समजा. शास्त्री बुवांचे हे शब्द ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद उमटला. अनेक डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा सुरू झाल्या. मात्र जिजाबाईंच्या चेहऱ्यावर रेषही हल्ली नव्हती. कदाचित शास्त्री बुवांचे शब्द त्यांच्या मनाला पटत नव्हते. आपल्याला आधार देण्यासाठी तर ते बाळाचं चांगलं भाकीत सांगत नाहीत ना असा समज त्यांचा झाला होता. कारण बाळाच्या जन्माच्या वर्षभरापूर्वी घडलेल्या सगळ्या नकोशा घटना या बाळाचा पायगुण तर नाही ना असा विचार त्यांच्या मनात दाटलेला होता. अशा परिस्थितीत या बाळाच्या जन्मानं आपलं भाग्य बदलू शकतं, फार महान काहीतरी त्याच्या हातून घडू शकतं यावर त्यांचा विश्वासच बसायला तयार नव्हता. त्यामुळंच जिजाबाई शास्त्रीबुवांना म्हणायला देखील, प्रत्येक बाळाच्या जन्माला हे असंच सांगतात, तशी पद्धतच आहे असं जिजाबाई सहज बोलून गेल्या.
पण शास्त्री बुवांनी त्यांना पटवून सांगितलं. पुराणांचे देवदेवकांचे दाखले देत शास्त्री बुवा म्हणाले, राणीसाहेब, मी असे का करणार? मी काही धनाच्या लोभापोटी तुम्हाला सांगत नाही. माझा आजवरचा अभ्यास आणि अनुभव याच्या आधारे मला कुंडलीच्या ग्रहदशेवरून जे काही समोर येत आहे तेच मी सांगतोय. भविष्यात हे बाळ पुत्र म्हणून तुमच्या कुटुंबासाठी तर सर्व काही करेलच, पण त्याहीपेक्षा मोठं अगदी महान कार्य त्याच्या हातून घडणं हे विधिलिखित आहे. मग तुम्ही माना अथवा नका मानू, पण पाप वाढलं की त्याचा नाश करण्यासाठी जसा एखादा अवतार जन्म घेत असतो त्याच प्रकारे काहीतरी घडणार हे माझं गणित सांगते. शास्त्री बुवांचा आत्मविश्वास पाहून जिजाबाईंनाही हायसं वाटलं आणि त्यांनी समाधानानं निश्वास टाकला. तर जन्माच्या अगदी काही घटकांनंतर शास्त्री बुवांनी केलेलं हे भाकीत खऱ्या अर्थानं भविष्यातील शौर्यगाथेची नांदी होती असं म्हणायला हरकत नाही. पण या भाकितानंतर आपला पुत्र महानच होणार हे गृहीत न धरता जिजाऊंनी अगदी बालपणापासून बाळावर चांगले आणि शौर्याचे संस्कार सुरू केले. आणि हे भाकीत म्हणजे जणू जीवनाचे ध्येय समजून शुभांना त्यांनी घडवलं. हे बाळ शुभा कसं बनलं त्याच्या नावाची ही एक कथा आहे, ती आपण ऐकूयात पुढच्या भागात. तोवर जय शिवराय.